So let's start the next part. तुमचा मोबाईल हँडसेट आडवा केला तर तुम्हाला जास्त मोठं आणि एनलार्ज दिसेल, लक्षात घ्या. So next part that we are going to study is the dispersion of the light. Okay, next part is the dispersion of light that we are going to study. So already 10th standard पर्यंत हे तुम्ही स्टडी केलेलं असेल की dispersion of light म्हणजे काय असतं. When light is passed through a prism, it's split up into its constituent colors. Okay, that is called as dispersion of the light. म्हणजे व्हाईट लाईट जी आहे म्हणजे सनलाईट जी आहे ती काय आहे, पॉलिक्रोमॅटिक लाईट आहे, मोनोक्रोमॅटिक लाईट नाहीये, लक्षात घ्या. ओके, तर इथे दोन वर्ड तुम्हाला माहिती पाहिजेत. दॅट इज फर्स्ट इज मोनोक्रोमॅटिक अँड सेकंड इज द पॉलिक्रोमॅटिक. मोनोक्रोमॅटिक म्हणजे काय, लाईट हॅव्हिंग सिंगल कलर, लाईट हॅव्हिंग सिंगल color is called as monochromatic. And polychromatic म्हणजे काय, तर light having number of colors. Polychromatic means light having number of colors. Having number of colors is called as polychromatic light. So sunlight is a polychromatic light and त्याच्यामध्ये माहिती आहे की there are 7 colors. Okay, so sunlight is a polychromatic light. Sunlight is a good example of the polychromatic light. Okay, आणि याच्यामध्ये कुठले कलर्स आहेत, VIB GYOR हे कलर्स आहेत, हे तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे. आता लाईट ज्यावेळी एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये जाते त्यावेळी आपल्याला माहिती आहे की तिथं रिफ्रॅक्शन होतं. when light passes from one medium to another medium there is a refraction, and refraction बरोबर आणखी एक गोष्ट काय होते, dispersion. And the process of splitting up of polychromatic light into its constituent colors, that is called as dispersion of light. म्हणजे dispersion ची डेफिनेशन काय येणार बघा, dispersion ची डेफिनेशन जी आहे ती या पद्धतीने येणार आहे. Process of splitting up of sunlight into its constituent colors. That is called as dispersion of the light. ओके, आता डिस्पर्शन ची डायग्राम जर ड्रॉ करायची झाली तर डिस्पर्शन ची डायग्राम कशी येणार, लक्षात घ्या. इट इज लाईक दिस. सपोज दिस इज अ प्रिझम. Okay, and suppose white light is incident from this side. So this is the white light. Now light is traveling from one medium to another medium, and when light travels from one medium to another medium, okay, what happens, it bends. It bend means when it is travels from rarer medium,
Okay, when it travels from rarer medium to denser medium, it bend towards normal ना. आणि बेंडिंग कशावर डिपेंड असतं? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सवर. जर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जास्त असेल तर बेंडिंग जास्त होणार, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कमी असेल तर काय होणार आहे? बेंडिंग कमी होणार आहे. ओके, सो फॉर एक्झाम्पल आता आपल्याला माहिती आहे कुठल्या कलरसाठी म्यू जास्त असतो? म्यूची व्हॅल्यू मॅक्सिमम कोणासाठी असते? व्हायलेट. हा, म्यू फी इज मॅक्स. व्हायलेट कलर साठी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जास्त असतो आणि रेड कलर साठी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय असतो? कमी असतो, मिनिमम असतो. आणि त्याच्यामुळे ज्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जास्त तिथं बेंडिंग काय होतं? जास्त होतं. बरोबर. मग बेंडिंग कुणाचं जास्त होणार? व्हायलेटचं की रेडचं बेंडिंग जास्त होणार इथं? इथं व्हायलेटचं बेंडिंग जास्त होणार. अँड देअरफॉर सपोज मी असे दोन रेज काढले. So this is the first ray, okay, and this is the first ray, and suppose this is the second ray. Okay, bend हा खालचा जो कलर असणार आहे तो कुठला असणार आहे? दिस कलर इज, दिस इज व्हायलेट ना, व्हायलेट कलर असणार आहे. ओके, कारण ज्याचं बेंडिंग जास्त असतं तो व्हायलेट असतो. So this is the violet color and this is the red color. आणि बाहेर पडताना देखील रेज जे आहे ते या पद्धतीने बाहेर पडणार आहेत. So this is the red color and this is the violet color. Okay, so topmost color is the red color. This is red color and this is violet color. And in between these rays there will be other colors. So in this way splitting up takes place. म्हणजे splitting up थोडक्यात कशामुळे होतं? ज्यावेळी लाईट रेअरर मीडियम मधून डेन्सर मीडियम मध्ये ट्रॅव्हल करते, ट्रॅव्हल फ्रॉम रेअरर टू द डेन्सर मीडियम, ओके, त्यावेळी डिफरंट कलर बेंड बाय डिफरंट अमाऊंट. हे कशावर डिपेंड असतं? इट डिपेंड्स अपॉन द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. ओके, सो ज्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जास्त आहे त्याचं बेंडिंग काय होणार आहे? जास्त होणार आहे. स्क्रीनवर काहीही लिहायचा प्रयत्न करू नका. ज्याचं बेंडिंग, ज्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जास्त असणार आहे त्याचं बेंडिंग काय होणार आहे? जास्त होणार आहे. सो व्हायलेटचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जास्त असल्यामुळे जास्त बेंड होतो, रेडचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कमी असल्यामुळे कमी बेंड होणार आहे. अँड देअरफॉर काय होणार इथं? Violet is bend more, red is bend less, and therefore rays get separated from each other. Okay, and in this way dispersion takes place. आता या डिस्पर्शन मध्ये एक महत्वाची कन्सेप्ट आहे, दॅट इज अँग्युलर डिस्पर्शन. म्हणजे काय? ओके, नेक्स्ट कन्सेप्ट इज द अँग्युलर डिस्पर्शन. ओके, नेक्स्ट अँग्युलर डिस्पर्शन. आता ही अँग्युलर डिस्पर्शन म्हणजे काय टर्म आहे लक्षात घ्या. आता इथं आत्ताच आपण बघितलं की व्हायलेट साठी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय असतो? जास्त असतो, आणि रेड साठी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय असतो? कमी असतो. आणि त्याच्यामुळे व्हायलेटचं बेंडिंग जास्त होतं आणि व्हायलेटचं बेंडिंग जास्त होतं, रेडचं बेंडिंग कमी होतं. ठीक आहे, म्हणजेच अँगल ऑफ डेव्हिएशन इज मॅक्सिमम फॉर द व्हायलेट कलर. मी काय सांगितलं बघा, अँगल ऑफ डेव्हिएशन इज मॅक्सिमम फॉर द व्हायलेट कलर अँड मिनिमम फॉर द रेड कलर. म्हणजे अँगल ऑफ डेव्हिएशन लक्षात घ्या. So this is the original direction. This is the original direction. Okay, this is original direction. And red साठी काय होणार बघा, रेड साठी अँगल ऑफ डेव्हिएशन या पद्धतीने येणार आहे. ओके, आणि व्हायलेट साठी अँगल ऑफ डेव्हिएशन जो येणार तो एवढा येणार.
So this is the angle of deviation for the red color, and this is the total angle of deviation for the violet color. बरोबर. अँगल ऑफ डेविएशन फॉर द रेड कलर का आहे लेस आहे आणि अँगल ऑफ डेविएशन फॉर व्हायलेट कलर का आहे मोर आहे. ओके. आणि अँग्युलर डिस्पर्शन म्हणजे काय लक्षात घ्या. अँग्युलर डिस्पर्शन, दिस अँग्युलर डिस्पर्शन इज डिनोटेड बाय थीटा. अँग्युलर डिस्पर्शन इज ऑलवेज डिनोटेड बाय थीटा, लक्षात घ्या. सो अँग्युलर डिस्पर्शन इज नथिंग बट अँगल बिटवीन द रेड कलर अँड द व्हायलेट कलर. दॅट इज कॉल्ड ॲज अँग्युलर डिस्पर्शन. ओके. सो डायग्राम मध्ये तुम्हाला दिसत असेल. So angle between red and violet, this is called as angular dispersion. So आता बघा, हा थीटा अँगल आपल्याला कसा फाइंड आउट करता येईल, डायग्राम बघून सांगा. थीटा, डेल्टा व्ही आणि डेल्टा आर या तिघांच्या मध्ये रिलेशन काय येणार. थीटा डेल्टा व्ही डेल्टा आर. डेल्टा व्ही मायनस डेल्टा आर इज इक्वल टू थीटा. हा. सो थीटा इज इक्वल टू काय होणार आहे, दॅट इज डेल्टा व्ही मायनस डेल्टा आर. That is equal to angular dispersion, that is theta, delta v minus delta r. ठीक आहे. त्याचबरोबर आपण असा फॉर्म्युला बघितला आहे की डेल्टा व्ही म्हणजे काय होणार आहे, ए इन ब्रॅकेट म्यू व्ही मायनस 1. हा थिन प्रिझमचा फॉर्म्युला आहे बघा. डेल्टा इज इक्वल टू ए इन ब्रॅकेट म्यू मायनस 1. थिन प्रिझमचा फॉर्म्युला माहिती आहे ना. डेल्टा इज इक्वल टू ए इन ब्रॅकेट म्यू मायनस 1. आणि डेल्टा आर चा फॉर्म्युला काय आहे, ए इन ब्रॅकेट mu r minus 1. Delta v is equal to a in bracket mu v minus 1. Delta r is equal to a in bracket mu r minus 1. आणि या दोन व्हॅल्यू इथं प्लेस केल्या तर थीटाचा आणखी एक इम्पॉर्टंट फॉर्म्युला मिळाला आपल्याला. डायरेक्ट सोल्युशन मी लिहितो आता. याच्यामध्ये 1 1 कॅन्सल होईल, ए कॉमन निघेल. ए कॉमन घेतलं तर काय होणार बघा, डेल्टा व्ही मायनस डेल्टा आर म्हणजे म्यू व्ही मायनस 1 मायनस म्यू आर प्लस 1 होणार ना. म्यू व्ही मायनस 1 मायनस म्यू आर मायनस मायनस प्लस 1 होणार, म्हणजे प्लस 1 मायनस 1 कॅन्सल होणार आहे आणि शिल्लक राहणार आहे म्यू व्ही मायनस म्यू आर. हा फॉर्म्युला तुम्हाला आता पाठ करावा लागेल कारण हा इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे, अँग्युलर डिस्पर्शन. सो अँग्युलर डिस्पर्शन इज गिवन बाय फॉर्म्युला थीटा इज इक्वल टू ए इन ब्रॅकेट म्यू व्ही मायनस म्यू आर. Theta is equal to a in bracket mu phi minus mu r. This one is a important formula. Okay, so theta is equal to a in bracket mu phi minus mu r. So theta म्हणजे काय, अँग्युलर डिस्पर्शन. अँग्युलर डिस्पर्शन म्हणजे काय, रेड आणि व्हायलेट म्हणजे प्रिझम मधून व्हाईट लाईट पास केली तर रेड कलर आणि व्हायलेट कलर बाहेर पडताना एक सर्टन अँगल मध्ये बाहेर पडतात. तर रेड कलर आणि व्हायलेट कलर मधला जो अँगल आहे, अँगल बिटवीन एक्स्ट्रीम कलर्स, दॅट इज कॉल्ड ॲज अँग्युलर डिस्पर्शन, दॅट इज थीटा. सो थीटा इज इक्वल टू, हे दोन फॉर्म्युले आहेत. एक फॉर्म्युला काय आहे, डेल्टा व्ही मायनस डेल्टा आर, थीटाचा फॉर्म्युला, पहिला फॉर्म्युला हा बेसिक फॉर्म्युला आहे. थीटा अँग्युलर डिस्पर्शन थीटा इज इक्वल टू डेल्टा व्ही मायनस डेल्टा आर. आणि दुसरा इम्पॉर्टंट फॉर्म्युला काय आहे, थीटा इज इक्वल टू ए इन ब्रॅकेट म्यू व्ही मायनस म्यू आर. ओके, लक्षात येते सर्वांना. याच्यामध्ये काही डाऊट आहे का? नो सर. ओके, आता याच्यावर एक एमसीक्यू आहे, लक्षात घ्या. अँग्युलर डिस्पर्शन कशावर डिपेंड असतं. सो अँग्युलर डिस्पर्शन डिपेंड्स ऑन, अँग्युलर डिस्पर्शन डिपेंड्स, अँग्युलर डिस्पर्शन डिपेंड्स ऑन, कशावर डिपेंड असणार आहे. फर्स्ट म्हणजे कॅपिटल ए. कॅपिटल ए म्हणजे काय सांगा, अँगल ऑफ प्रिझम. अँगल ऑफ प्रिझम वर डिपेंड असणार. आणि सेकंड म्हणजे म्यू व्ही मायनस म्यू आर, हे मटेरियलची प्रॉपर्टी आहे ना, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ही मटेरियलची प्रॉपर्टी आहे. सो मटेरियल ऑफ द प्रिझम, या दोन गोष्टीवर डिपेंड असतं. मटेरियल ऑफ प्रिझम. ओके, सो अँग्युलर डिस्पर्शन डिपेंड्स ऑन अँगल ऑफ प्रिझम अँड मटेरियल ऑफ द प्रिझम.
ओके, तर आता दोन फॉर्म्युले इम्पॉर्टंट कुठले आहेत बघा. दोन फॉर्म्युले जे आपण स्टडी केलेले आहेत. पहिला आहे थिन प्रिझमचा फॉर्म्युला, दॅट इज डेल्टा इज इक्वल टू ए इन ब्रॅकेट म्यू फी मायनस म्यू आर, सॉरी इन डेल्टा इज इक्वल टू ए इन ब्रॅकेट म्यू मायनस 1, सॉरी, हा आपण येस्टरडे स्टडी केलेला फॉर्म्युला आहे लास्ट लेक्चरला. डेल्टा इज इक्वल टू ए इन ब्रॅकेट म्यू मायनस 1 आणि थीटाचा फॉर्म्युला. डेल्टाचा फॉर्म्युला काय बघितला, ए इन ब्रॅकेट म्यू मायनस 1. थीटाचा फॉर्म्युला काय आहे, डेल्टा व्ही मायनस डेल्टा आर. हा फंडामेंटल फॉर्म्युला झाला, किंवा तोच फॉर्म्युला पुढे एक्सटेंड केल्यानंतर काय येतो, ए इन ब्रॅकेट म्यू फी मायनस म्यू आर असा फॉर्म्युला येतो. ओके, हे दोन फॉर्म्युले बघा पुन्हा एकदा. डेल्टा इज इक्वल टू ए इन ब्रॅकेट म्यू मायनस 1, डेल्टा इज इक्वल टू ए इन ब्रॅकेट म्यू मायनस 1, डेल्टा इज इक्वल टू ए इन ब्रॅकेट म्यू मायनस 1, दॅट इज डेव्हिएशन बाय थिन प्रिझम. आणि थीटाचा फॉर्म्युला काय आहे, थीटा इज इक्वल टू डेल्टा व्ही मायनस डेल्टा आर, दॅट इज ए इन ब्रॅकेट म्यू व्ही मायनस म्यू आर. त्याच्यानंतर आणखी एक महत्वाची प्रॉपर्टी आपल्याला बघायची आहे, दॅट इज डिस्पर्सिव्ह पॉवर. म्हणजे काय, डिस्पर्सिव्ह पॉवर. This dispersive power is denoted by letter omega. आता डिस्पर्सिव्ह पॉवर कशी डिफाइन केली आहे बघा. डिस्पर्सिव्ह पॉवर ओमेगा इज डिफाइंड ॲज angular dispersion. It is the ratio of angular dispersion divided by mean deviation. Okay, हे एक अंडरस्टँड करून घ्या व्यवस्थित. डिस्पर्सिव्ह पॉवर ओमेगा इज डिफाइंड ॲज द रेशिओ ऑफ अँग्युलर डिस्पर्शन टू द मीन डिव्हिएशन. आता म्हणजे काय, सो ओमेगाचे काय काय फॉर्म्युले येतात बघा. हा फॉर्म्युला देखील पाठ करून ठेवावा लागेल. अँग्युलर डिस्पर्शन म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, थीटा. अँग्युलर डिस्पर्शन इज डिनोटेड बाय थीटा. आणि मीन डेव्हिएशन म्हणजे काय, आता मीन डेव्हिएशन म्हणजे रेड हा एक्स्ट्रीम कलर आहे, व्हायलेट हा एक्स्ट्रीम कलर आहे. मीन कलर कुठला असतो, याच्यामध्ये मीन कलर असणार आहे व्हायलेट. म्हणजे मीन डेव्हिएशन म्हणजे डेव्हिएशन ऑफ द व्हायलेट कलर, असा तो फॉर्म्युला आहे. सो ओमेगा इज इक्वल टू थीटा बाय डेल्टा. सॉरी मीन कलर म्हणजे कुठला असणार आहे, येलो कलर. येलो कलर. एक्स्ट्रीम कलर कुठले आहेत, रेड आणि व्हायलेट. सो मीन कलर किंवा मीडियम मधला कलर कुठला असणार आहे त्याच्यामध्ये, येलो. हा, थीटा डिवायडेड बाय डेल्टा वाय. ओके, आणि त्याच्यामुळे ओमेगाचा हा फॉर्म्युला असा होणार. थीटाचा फॉर्म्युला आपला काय आहे, ए इन ब्रॅकेट म्यू फी मायनस म्यू आर डिवायडेड बाय डेल्टा वाय म्हणजे काय येणार आहे, ए इन ब्रॅकेट म्यू वाय मायनस 1. कारण डेल्टाचा फॉर्म्युला काय असतो, वर लिहिलाय बघा इथं फॉर्म्युला, ए इन ब्रॅकेट म्यू मायनस 1. म्यू ऐवजी फक्त काय येणार आहे, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स फॉर द येलो कलर येणार आहे. ए इन ब्रॅकेट म्यू फी मायनस म्यू आर divided by a in bracket mu y minus 1. So this is the formula for dispersive power. Okay, this is the formula for dispersive power. जे पुन्हा एकदा आता सगळे फॉर्म्युले बघा. डेल्टाचा फॉर्म्युला काय बघितला, a in bracket mu minus 1. ओके, हा फॉर्म्युला बघितला. त्याच्यानंतर नेक्स्ट कुठला, थीटाचा फॉर्म्युला बघितला. थीटा इज इक्वल टू डेल्टा व्ही मायनस डेल्टा आर, म्हणजेच ए इन ब्रॅकेट म्यू फी मायनस म्यू आर. आणि तिसरा ओमेगाचा फॉर्म्युला. ओमेगा म्हणजे थोडक्यात काय आहे, थीटा आणि डेल्टाचा रेशो आहे, थीटा डिवायडेड बाय डेल्टा. सो दिस थीटा डिवायडेड बाय डेल्टा म्हणजे काय असतं, ओमेगा असतं. मग थीटा बघा काय आहे, ए इन ब्रॅकेट म्यू फी मायनस म्यू आर डिवायडेड बाय डेल्टा म्हणजे काय, ए इन ब्रॅकेट म्यू वाय मायनस 1 येणार. ओके, स्क्रीनवर काहीही लिहू नका. काही जण तिथं डॉट काढताना दिसत आहेत स्क्रीनवर.
पुन्हा एकदा इथपर्यंत स्टडी केलेले फॉर्म्युले पुन्हा एकदा बघा. आपण आज स्टडी केलेले फॉर्म्युले इम्पॉर्टंट फॉर्म्युले आहेत. ओके, तर लास्ट स्क्रीन मध्ये आपण काय काय बघितलं बघा. डिस्पर्शन ऑफ लाईट आपण स्टडी केलं. डिस्पर्शन ऑफ लाईट म्हणजे काय? इट इज द प्रोसेस ऑफ स्प्लिटिंग अप ऑफ द white light into its constituent colors. The process of splitting up of white light into or sunlight into constituent color is called as dispersion of the light. आणि dispersion of light से related एक महत्वाचा फॉर्म्युला बघितला, that is angular dispersion. ओके, angular dispersion नंतर dispersive power. ओके, त्याच्यामुळे आता हे 3 महत्वाचे फॉर्म्युले आपण काय काय बघितले बघा. पुन्हा एकदा डेल्टाचा फॉर्म्युला काय आहे? डेव्हिएशनचा फॉर्म्युला. डेव्हिएशन इज गिवन बाय फॉर्म्युला A in bracket mu minus 1, that is deviation. ओके, थीटाचा फॉर्म्युला काय आहे? थीटा इज इक्वल टू A in bracket mu phi minus mu r. आणि तिसरा म्हणजे ओमेगाचा फॉर्म्युला काय आहे? थीटा डिवायडेड बाय डेल्टा, दॅट इज इक्वल टू थीटा म्हणजे हे येणार आणि डेल्टा म्हणजे हे वरचं येणार आहे. डिव्हिजन केल्यावर ए कॅन्सलच होत आहे आणि काय राहणार? फक्त म्यू फी मायनस म्यू आर अपॉन म्यू वाय मायनस 1. ओके, किंवा ओमेगा आपण असं पण लिहू शकतो. थीटा म्हणजे काय असतं? डेल्टा व्ही मायनस डेल्टा आर असतं डिवायडेड बाय, आणि डेल्टा म्हणजे ऍक्च्युअली मीन कलर आहे ना, दॅट इज डेल्टा वाय. तर हा जो पार्ट आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे पुढच्या सेक्शन साठी, पुढचा जो आपण पार्ट स्टडी करणार आहे त्याच्यासाठी. ओके, सो पुन्हा एकदा फॉर्म्युला डेल्टा इज इक्वल टू इन ब्रॅकेट, हे पार्टच करा आज फॉर्म्युले, आज 10-15 वेळा वाचून काढा हे फॉर्म्युले, हे इम्पॉर्टंट आहे, लक्षात घ्या. डेल्टा इज इक्वल टू इन ब्रॅकेट म्यू मायनस 1, थीटा इज इक्वल टू इन ब्रॅकेट म्यू व्ही मायनस म्यू आर, आणि ओमेगा इज इक्वल टू म्यू व्ही मायनस म्यू आर अपॉन म्यू वाय मायनस 1, किंवा डेल्टा व्ही मायनस डेल्टा आर अपॉन डेल्टा वाय, कारण म्यू वाय मायनस 1 म्हणजेच काय? डेल्टा वाय ना. ठीक आहे. आता ओमेगाचा फॉर्म्युला बघितला तर इथं कुठेही ओमेगाच्या फॉर्म्युला कुठं कॅपिटल ए तुम्हाला दिसतंय का फॉर्म्युल्यामध्ये? नाही दिसत. म्हणजे याचाच मिनिंग काय झाला? डिस्पर्सिव्ह पॉवर इज independent of angle of prism किंवा रिफ्रॅक्टिंग अँगल ऑफ प्रिझम. डिस्पर्सिव्ह पॉवर जी आहे ती अँगल ऑफ प्रिझम वर डिपेंडंट नसते. ओके, इट इज इंडिपेंडंट ऑफ अँगल ऑफ प्रिझम अँड डिपेंड्स ओनली ऑन मटेरियल ऑफ द प्रिझम. डिपेंड्स ओनली ऑन काय? मटेरियल ऑफ प्रिझम. ही एक इम्पॉर्टंट टर्म तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. ओके, सध्या या लेक्चरचा आपण रेकॉर्डिंग पण करायला लागलोय, त्याच्यामुळे व्हॉट्सअप ग्रुपवर तुम्हाला हे रेकॉर्डिंग देखील पाठवता येईल. हा, नेक्स्ट आता 2 इम्पॉर्टंट कन्सेप्ट आपल्याला बघायचे आहेत, दॅट इज डिस्पर्शन विदाउट डेव्हिएशन अँड डेव्हिएशन विदाउट डिस्पर्शन. ओके, नेक्स्ट कन्सेप्ट दॅट इज डिस्पर्शन विदाउट डेव्हिएशन. डिस्पर्शन विदाउट डेव्हिएशन ही कन्सेप्ट जरा बघूया आता. डिस्पर्शन विदाउट डेव्हिएशन.
डिस्पर्शन विदाउट डेव्हिएशन हा पार्ट आपल्याला आता स्टडी करायचा आहे. ठीक आहे. आता डिस्पर्शन विदाउट डेव्हिएशन म्हणजे काय? तर आपल्याला माहिती आहे की इफ देर इज अ सिंगल प्रिझम, ओके, सिंगल प्रिझम असेल तर काय होणार, तिथं डिस्पर्शन पण होणार आणि डेव्हिएशन पण होणार. ओके, डेव्हिएशन म्हणजे काय? बेंडिंग ऑफ लाईट. म्हणजे प्रिझम मधून, हे बघा, सपोज हा प्रिझम असेल, ओके, सपोज दिस इज अ प्रिझम. एक रे ऑफ लाईट जर प्रिझम वर अपवर्ड डायरेक्शन इन्सिडेंट केला, ओके, तर तो कसा जातो? असा हॉरिझॉन्टली जातो आणि फायनली मग काय होणार आहे? असा डाऊनवर्ड जाणार आहे. म्हणजे याला काय म्हणायचं? डेव्हिएशन. लाईट बेंड झाली, डेव्हिएट झाली. ठीक आहे, देर इज अ डेव्हिएशन. आणि त्याचबरोबर प्रिझम मध्ये काय होतंय? ज्यावेळी लाईट प्रिझम मधून, व्हाईट लाईट ज्यावेळी प्रिझम मधून पास होते त्यावेळी काय होते? तिथं लक्षात घ्या, या पद्धतीनं सगळे कलर पण सेपरेट होतात. सो सिंगल प्रिझम ऑलवेज प्रोड्युसेस, सिंगल प्रिझम काय करतो? लक्षात घ्या, सिंगल प्रिझम हॅज डेव्हिएशन as well as dispersion. दोन्ही गोष्टी असतात. ओके, सो दिस इज द केस. सिंगल प्रिझम ऑलवेज हॅज डिस्पर्शन as well as डेव्हिएशन. सिंगल प्रिझम डेव्हिएशन पण प्रोड्यूस करणार आणि डिस्पर्शन पण प्रोड्यूस करणार आहे. मग त्याच्यामधलं आपल्याला डेव्हिएशन सपोज कॅन्सल करायचं आहे. वी वॉन्ट टू कॅन्सल आउट डेव्हिएशन. ओके, विदाउट डेव्हिएशन म्हणजे डेव्हिएशन आपल्याला नको आहे. तर या ठिकाणी काय करावं लागेल मग? आता अशा प्रकारे दोन प्रिझम जे आहेत, ते आपल्याला या पद्धतीनं अरेंज करावे लागतील. सो दिस इज द फर्स्ट प्रिझम अँड देन देर इज अ सेकंड प्रिझम. ओके, आता असे दोन प्रिझम जॉईन करणार आहे आपण, हॅव्हिंग देअर बेसेस अपोजिट टू इच अदर. आता असे दोन प्रिझम जॉईन केल्यामुळे काय होणार? तर पहिला प्रिझम जर दुसरा प्रिझम जो आहे तो पहिल्या प्रिझमनं प्रोड्यूस केलेलं डेव्हिएशन कॅन्सल आउट करणार आणि डिस्पर्शन फक्त शिल्लक ठेवणार आहे. म्हणजे कसं होणार? लक्षात घ्या, सपोज दिस इज अ व्हाईट लाईट. ओके, सो दिस इज द व्हाईट लाईट. आता व्हाईट लाईट प्रिझम मध्ये एंटर झाल्या काय होतं? लक्षात घ्या, इथं डिस्पर्शन होतं, डेव्हिएशन पण होणार आणि डिस्पर्शन पण होणार, लाईक दिस. ओके, आणि दुसरा प्रिझम नसेल तर हे डिस्पर्स्ड बीम डाऊनवर्ड डायरेक्शन जाणार, म्हणजे डेव्हिएशन एज वेल एज डिस्पर्शन असणार आहे. ठीक आहे. आता दुसरा प्रिझम काय करतो? हे कलर्स जे आहेत, ओके, ते या पद्धतीनं क्रॉस करतो आणि फायनली वी गेट द डिस्पर्स्ड बीम. डिस्पर्स्ड बीमच आपल्याला मिळणार आहे, परंतु ओरिजिनल डायरेक्शन आणि फायनल डायरेक्शन, म्हणजे आता याच्यामधला मीन कलर आपण जर बघितला तर मीन कलर जो आहे तो असा काहीतरी येणार आहे. मीन कलर मीन्स येलो कलर. ओके, तर दिस इज द इन्सिडेंट लाईट, दॅट इज व्हाईट लाईट. ओके, आणि याच्यामध्ये आता हा कलर कुठला असणार सांगा? सगळ्यात टॉपमोस्ट कलर कुठला असेल? मिडल कलर तर येलो कलर असणार. हा, कारण लक्षात घ्या, पहिल्या प्रिझम मध्ये व्हाईट लाईट मधला वरचा कलर कुठला असतो? दॅट इज द रेड, आणि खालचा कलर कुठला असतो? व्हायलेट. तर व्हायलेट असा वर जाणार आहे. दिस इज द व्हायलेट अँड दिस इज द रेड. आता बघा, ही ओरिजिनल व्हाईट लाईटची डायरेक्शन आणि मीन कलरची डायरेक्शन, या दोन डायरेक्शन एकमेकाला पॅरलल आहे. ओके, व्हाईट लाईटची डायरेक्शन आणि येलो लाईटची डायरेक्शन एकमेकाला पॅरल आहेत. म्हणजे काय झालं याच्यामध्ये? या केसमध्ये देर इज नो डेव्हिएशन. ओके, नो डेव्हिएशन, परंतु बाहेर पडताना कलर्ड बीम बाहेर पडलेला आहे, अँड देअरफॉर देर इज अ नो डेव्हिएशन बट देर इज अ dispersion. Dispersion is there. There is no deviation but there is a dispersion.
देर इज नो डेव्हिएशन बट देर इज अ डिस्पर्शन. आता याचं मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन कसं येणार लक्षात घ्या. मॅथमॅटिकल पार्ट. हा, आता हे फॉर्म्युले आपल्याला युजफुल, म्हणजे पाठीमागे मी जे तुम्हाला लर्न करायला फॉर्म्युले सांगितले ते फॉर्म्युले आता युजफुल ठरणार आहेत. ओके, आता काय फॉर्म्युले युजफुल ठरणार आहेत बघा. आता इथं क्वेश्चन मध्ये काय सांगितलंय, नो डेव्हिएशन, डेव्हिएशन झालं नसलं पाहिजे. डेव्हिएशन शुड कॅन्सल आउट. डेव्हिएशनचा फॉर्म्युला काय, डेल्टा इज इक्वल टू ए इन ब्रॅकेट म्यू मायनस 1. आता पहिला प्रिझम जेवढा डेव्हिएशन प्रोड्यूस करतो तेवढाच जर दुसऱ्या प्रिझमनं डेव्हिएशन केलं आणि दोन प्रिझम अपोजिटली कनेक्टेड आहेत. ओके, टू प्रिझम्स आर अपोजिटली कनेक्टेड, त्याच्यामुळे डेव्हिएशन काय होणार, कॅन्सल आउट होणार आहे कम्प्लिटली. म्हणजे फॉर नो डेव्हिएशन, काय झालं पाहिजे, डेव्हिएशन प्रोड्युस्ड बाय फर्स्ट प्रिझम मस्ट बी इक्वल टू काय